कोपरगावमध्ये अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यामुळे 4 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली। चासनळी शिवारामध्ये नदी पात्रामध्ये बांधलेल्या अवस्थेमध्ये त्या बाळाचा मृतदेह आढळून आलाय आणि आईनेच प्रियकराला मदत केली आणि पोटच्या मुलाची हत्या केल्याचं उघड झालंय। मुलाची हत्या करून मृतदेह नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या सगळ्यामध्ये आरोपी आई शीतल आणि प्रियकर सागर वाघ यांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। आणि जो आरोपी आहे पुरुष आहे त्याचे नाव सागर वाघ असे आहे। हे दोघांचे अनैतिक संबंध होते आणि हा जो मुलगा होता मयत त्याचे वय 4 वर्ष आणि 3 महिने असे होते। हे आपल्यानंतर निष्पन्न झाले। या अनैतिक संबंधातूनच त्या मुलाचा अडथळा त्यांना वाटत असल्याने त्यांनी सदरच्या मुलाचा खून करून त्याचा मृतदेह गोदावरी नदी पात्रात टाकल्याची प्राथमिक चौकशीत आपल्याला माहिती मिळालेली आहे। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। प्रशांत, आता नेमकी पोलिसांनी पुढची कारवाई काय केलेली आहे, काय नेमकी शिक्षा या दोघांना सुनावलेली आहे? ह्या सगळ्या प्रकरणाचा उलगडा जो आहे तो सीसीटीव्हीच्या आधारे लागलेला आहे। सुरुवातीला नेमकं या घटनेचा उलगडा होत नव्हता। नंतर पोलिसांनी मात्र एक जोडपं जे आहे ते मोटरसायकलवरून काहीतरी हातात गाठोडे घेऊन जाताना दिसलं होतं आणि पुन्हा येताना त्यांच्या हातात गाठोडे नव्हते। त्या सगळ्याहून या सगळा शोध लागलाय। पोलिसांनी आता यांना अटक केली आहे। न्यायालयीन प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। एकंदरीतच पोलिसांच्या ह्या सगळ्या तपासाने ही बाब सगळी उघड झाली आहे। निश्चित प्रशांत, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।